राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंना देशात आणखीन मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं। भागवतांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि या नव्या विधानानं नवा वाद उफाळणार का, पाहूयात या रिपोर्टमध्ये। संघामुळे हिंदू सुरक्षित, मोहन भागवतांचं विधान। नव्या विधानावरून नवा वाद। प्रत्येक हिंदूनं सनातन धर्माचं जतन, पालन, पोषण आणि संवर्धन केलं पाहिजे आणि त्यांच्या वचनबद्धतेबाबत खंबीर राहिलं पाहिजे असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवतांनी उडुपी मठातील गीता मंदिरातून हिंदू धर्मासाठी संघाच्या योगदानाबाबत भाष्य करत संघ नसता तर हिंदूंना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असल्याचं म्हटलंय। यासाठीच धार्मिक नेते आणि संतांना आध्यात्मिक मूल्य आणि राष्ट्रीय आदर्शांचं समर्थन करण्यासाठी समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचं आवाहन भागवतांनी केलंय। यावेळी भागवतांना सनातन धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कारानं गौरवण्यात आलं। भागवत काय म्हणाले, पाहूया। कलियुग में शक्ति बनकर आया हुआ जो संघ है, उस संघ का कर्तृत्व है। हमको सामने रखा है निमित्त के रूप में, तो हम लोगों का काम इतना ही बनता है कि जहां हमको बिठाया वहां हम ठीक से बैठे, अर्जुन जैसा मोहग्रस्त होकर भागे नहीं। तो गीता का पहला आदेश तो यही है कि भागना मना है, सामने युद्ध है, तुम्हारा कर्तव्य है, तुम्हारे मन में मोह हो कुछ भी हो, भाग नहीं सकते, तुमको इस परिस्थिती में से जाना पड़ेगा। मुळात भगवद्गीतेच्या शिकवणीचा संदर्भ देताना भागवत काय म्हणालेत, बघूया। भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला आव्हानांना सामोरं जाण्याचा, त्यांच्यापासून पळून न जाण्याचा सल्ला दिला। त्याचप्रमाणे भगवद्गीता जेव्हा सामान्य जनतेसाठी सुलभ भाषेत सादर केली जाते तेव्हा ती समाजासाठी मार्गदर्शक शक्ती ठरते। RSS नसतं तर हिंदूंना देशात आणखी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता। भारत हा स्वतःच्या तत्वावर आधारलेला असून हिंदुत्व हे भारताचं तत्व असल्याचा उल्लेख संघानं आणि भागवतांनी याआधी वेळोवेळी केलाय। यातून भागवतांना बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा मोदींनी निवडणुकीत दिलेला नारा अधोरेखित करायचा आहे का, असा सवाल उपस्थित होतो। भागवतांनी दिलेल्या गीतेच्या उदाहरणानुसार त्यांचा अर्जुन संघाची गीता ऐकणार का आणि धर्मयुद्धात येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना हे लोकशाहीचं राज्य ध्रुवीकरणापासून वाचवणार का, हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।